आपल्या कुटुंबासाठी हेल्दी ब्रेकफास्ट आरोग्यदायी ज्वारीच्या पिठापासून बनलेल्या निवगऱ्या. नॉनस्टिक पॅनमध्ये 1 वाटी पाणी, थोडंसं मीठ, 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा जिरं, 1 वाटीभर कोथिंबीर, 1 चमचा वाटलेली हिरवी मिरची. सगळं मिक्स करून पाण्याला उकळी येऊ द्यायची. उकळी आली की ज्या वाटीने पाणी मोजलं त्याच वाटीने 1 वाटी ज्वारीचं पीठ मिक्स करायचं. गॅस बंद करायचा. 10 मिनटं झाकून ठेवायचं. 10 मिनटांनी ही उकड दुसऱ्या भांड्यात काढायची. गरम आहे म्हणून आधी पावभाजी मॅशरने मॅश करून घ्यायची. जरा कोमट झाली की तेलाचा आणि पाण्याचा हात लावून हा गोळा छानपैकी मळून घ्यायचा, म्हणजे असा तलम गोळा तयार होईल. हातावर छोटा गोळा घेऊन असा आकार द्यायचा आणि कडबोळ्या तयार करायच्या. अशी पारीसुद्धा बनवू शकतो. मोदक पात्रात पाणी उकळलं की चाळणीला तेलाचा हात लावून या निवगऱ्या 15 मिनटं वाफवून घ्यायच्या. किती मस्त तयार झाल्यात बघा. आंब्याचं लोणचं, खाराची मिरची आणि साजूक तुपाबरोबर ह्या मस्तपैकी एन्जॉय करायच्या. आपल्या कुटुंबासाठी हेल्दी ब्रेकफास्ट आरोग्यदायी ज्वारीच्या पिठापासून बनलेल्या निवगऱ्या. नॉनस्टिक पॅनमध्ये 1 वाटी पाणी, थोडंसं मीठ, 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा जिरं, 1 वाटीभर कोथिंबीर, 1 चमचा वाटलेली हिरवी मिरची. सगळं मिक्स करून पाण्याला उकळी येऊ द्यायची. उकळी आली की ज्या वाटीने पाणी मोजलं त्याच वाटीने 1 वाटी ज्वारीचं पीठ मिक्स करायचं. गॅस बंद करायचा. 10 मिनटं झाकून ठेवायचं. 10 मिनटांनी ही उकड दुसऱ्या भांड्यात काढायची. गरम आहे म्हणून आधी पावभाजी मॅशरने मॅश करून घ्यायची. जरा कोमट झाली की तेलाचा आणि पाण्याचा हात लावून हा गोळा छानपैकी मळून घ्यायचा, म्हणजे असा तलम गोळा तयार होईल. हातावर छोटा गोळा घेऊन असा आकार द्यायचा आणि कडबोळ्या तयार करायच्या. अशी पारीसुद्धा बनवू शकतो. मोदक पात्रात पाणी उकळलं की चाळणीला तेलाचा हात लावून या निवगऱ्या 15 मिनटं वाफवून घ्यायच्या. किती मस्त तयार झाल्यात बघा. आंब्याचं लोणचं, खाराची मिरची आणि साजूक तुपाबरोबर ह्या मस्तपैकी एन्जॉय करायच्या.